म्हणजे ते केळीच्या पानामध्ये वाफवून घ्यायचे आहेत बोंबील आपल्याला पहिले. जर केळीचं पान वापरलं नाही ना तर हे बोंबील आहेत ना ते चिपकतील आपल्या पानाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि वाजलेत ते म्हणजे सकाळचे 9 आणि बाहेर पाऊस बघा कसला पडतोय. जोराचा वारा सुटलाय आणि पाऊस पण भरपूर पडतोय. आणि याच पावसामध्ये आम्ही बनवणार आहोत ते म्हणजे एक भन्नाट अशी रेसिपी. करिश्मा, कुठली रेसिपी बनवणार आहोत आज? एकदम भन्नाट रेसिपी म्हणजे बोंबीलची भुर्जी बनवणार आहोत. बोंबील भुर्जी करणार आहोत. आणि ही जी रेसिपी आहे ना ती आपण बरेच वर्ष अगोदर टाकलेले आहे आपल्या चॅनलवर. आणि आज पुन्हा एकदा आपण पावसाळ्यामध्ये ही रेसिपी ट्राय करणार आहोत. आणि या रेसिपीची खासियत सांगायची झाली तर ही आहे ना रेसिपी म्हणजे तुमच्या घरातली छोटी मुलं किंवा वयस्कर तुमचे जे घरातली माणसं आहेत ना ती इझिली या रेसिपीला आनंद घेऊन खाऊ शकतात. आणि ज्यांना काट्याची मच्छी खायची नाही म्हणजे काट्याची मच्छी खायला आवडत नाही त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि खूप पौष्टिक पण आहेत. आणि आता बोंबलांचा बंपर झालो आहे त्याच्यामुळे आपण बनवतोय ते म्हणजे भर पावसामध्ये बोंबील भुर्जी. पावसात नाही बनवणार, घरात जाऊन बनवणार आहोत. पण देण्याचा का पाऊस आहे का कसलं पडते जायचं काय. आता अंगण्यामध्ये वारा भरपूर आहे. तुम्हाला आता घराच्या समोरचा नजारा दाखवतो. चला. पाऊस एकदम डेंजर आहे इकडे का. पाणी एकदम शांत झालंय आणि वारा पण नाही. वारा येतोय जातोय. मगाशी व्हिडिओ करताना वारा भरपूर होता, आता लगेच शांत झाला. आणि समोरचा नजारा बघा, भन्नाट असा नजारा समुद्राचा. तर चला आता आलोय ते म्हणजे आपण आपल्या किचनमध्ये. आणि हे देखा बोंबील देखा मस्तपैकी ताजे बोंबील आहेत ते. आता करिश्माला काम दिलंय पहिलाच. करिश्मा हे सगळे बोंबील साफ कर, मी बाकीची तयारी करताय. ओके, अर्धा काम वाटून घेऊ. तर चला सगळ्यात अगोदर आपण बोंबील क्लीन करून घेणार आहोत. आणि बोंबील क्लीन करायला चाकूची अजिबात गरज नाही. तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत दाखवतो. सगळ्यात अगोदर बोंबलाचे हे जे पंख आहेत ना बाजूला आणि मागे वरती पुढे ते सर्व आपण हाताने असे तोडणार आहोत. आणि त्याच्यानंतर बोंबलाचं तोंड आहे ना तो पण आपण हातानेच मोडणार आहोत. बघा सर्व पंख वगैरे काढून झालेत. आता करिश्माने बोंबलाचा डोका बघा कसा बाजूला केलाय. तो डोका बाजूला करताना बोंबलाच्या आतमध्ये जे आतड्या आहेत ना ते पण त्या डोक्यासोबत निघून येतात. आणि त्याच्यानंतर हे काय करतेस करिश्मा आता? एकदम थोडीशी खवली असतात त्याला. ओके, एकदम हलकी खवले असतात ते तुमच्या नखाने पण अशी निघतील. हे बघा. आणि शेवटला जी शेपूट राहिली ना ती पण अशी आपण तोडून घेऊ. हा बघा झाला बोंबील क्लीन. म्हणजे एकदम इझी आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आम्ही देतोय. तर चला आता हे सर्व बोंबील आहेत ना ते आपण क्लीन करून घेऊ. सगळे घ्यायचे बोंबील किती असतील? 20 एक असतील. चला सगळे बोंबील आपण क्लीन करून घेऊ एक एक. तर हे बघा मी मस्तपैकी बोंबील आहेत ते क्लीन केलेत. मस्त फ्रेश बोंबील. आणि आता यांना आपण काम सांगूया काहीतरी. सगळं काम मीच का करू काय हो? बरोबर. हे देखा काय काम चालू आहे. कांदा टोमॅटो जे लागणार आहे ना आपल्या भुर्जीसाठी साहित्य ते मस्तपैकी कापून द्या. हे कांदे धुवून घ्यायचे होते ना. काय 3 कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घेतले. या बाजूला कोथिंबीर आणि बाजूला मिरची आहे. साहित्य परत एकदा नंतर आपण दाखवू पूर्ण डिटेल मध्ये. आणि आता तवशऱ्यांना काम सांगितलंय. मस्त काम करा, पटापट कापा कांदे टोमॅटो मस्तपैकी कापून घेऊ. नंतर तुम्हाला सगळं साहित्य एकदम पद्धतशीर दाखवत आहे. काय बोंबील भुर्जी करायला काय काय साहित्य लागते म्हणजे तुमचं पण कन्फ्युजन नको. कशी क्लीन केलं मस्त जसे प्रॉपर मी करिश्माला शिकेलय नाही तशी बोंबील तिने क्लीन केले नाही. देखा म्हणजे हिला
लगीन व्हायच्या आधी नाही चहा करायची माहिती नव्हती, पण जेव्हापासून ती माझे व्हिडिओ देखायला लागली सगळं नाही तेव्हा ती कळलं. माझ्या प्रेमात पडली. नंतर बोलते लगीन करीन, ते बोलते विनायक सोडे करशील, कारण आय, बोलते आय, जेवणाचा आय. बिवणाचा टेन्शन नाही. हो, हो, हो. काय सांगणार आता आपण, आता हे मनाच करायला. पकाऊ. हे देखा किचन मध्ये मस्त कांदे टोमॅटो कापायचं काम चालू आहे. ओ कांदो बारीक बारीक कापा, एकदम बारीक कापता. मोठं मोठं नको, मटण नाही करायचं, बुर्जी करायची आहे. बोंबील भुर्जी. बारीक कांदो कापेल का तुला तो दिसणारच नाही. देखताय मस्त पैकी कापा कांदो. 3 कांदे आणि 2 टोमॅटो. आता बोट कापला असता मी. बोट कापला असता सावकाश कापा, परत माझ्या नावाने बोंब मारशीव. बुर्जीच्या नादात या कांदे कापायला. आता एक चॅलेंज देत आहे तुला मी. काय दाखव, challenge? कॅमेरा माझ्याकडे दाखव. काय बोलतो? 3 कांदे कापेन पण डोळ्यांशी एक पण थेंब अश्रू येणार नाही. देख हे असते खरा टॅलेंट. येणार नाही पाणी डोळ्यांशी. आवड जवळशी कापते देख, तर तुला एक अश्रू नाही येणार डोळ्यांशी. देखूया चल. कोणतरी हॉर्न देते, पार्सल आले वाटते. हे देखा कांदे कापत होतो आणि मंदाच हिचं आईला येते म्हणजे पार्सल. हे देख अजून एक फटको. काय ओ काय पार्सल काय, आता सणवार येते, काय नाही काय मागायला लागते. सणवार येते ठीक आहे, दिसांशी 2-2 पार्सल. असू दे घ्या. सकाळचे एक आयला आणि आता परत आयला पार्सल. मग काय मज्जा आहे माझी. देख आता मी तुझा पार्सल घेतला का नाही, पैसे दिले का नाही, आता तू माझं जरासं काम कर, ते कांदा आणि टोमॅटो कापून घे. काम मिळेल. मग ये देख तुझा काम केलंय नाही. ये देख हो हो हो. काय मागेल असे काहीतरी कुर्ती देते अशी. किती वाली आहे. ती असू दे कितीतरी. या चला पटापट रेसिपी करूया. ओ नको. दाखव अरे दाखव, यांगे दाखव, डोले दाखव. काय हे देख नाही 3 कांदे कापले तर राहायला लागली. आया या तुमचं काम मिनी घेतलं. मिनी 1 कांदो कापलेलो होता, माझ्या डोळ्यांची पान नाही आलेला. अर्धच कापलेलं तुमचं. मंगाशीच बोललेलो. यालाच बोलताना खरा टॅलेंट माहित आहे तुला. मला काम लावलं बरोबर. मग सगळी कामं आटपून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व साहित्य दाखवतो की बुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर बोंबील बुर्जी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ना, ते मी आता तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात अगोदर एकदम ताजे बोंबील. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, गोडे तेल, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला आणि आपला स्पेशल या रेसिपीसाठी लागणारा किचन किंग विनायक सोडेकर घरगुती आगरी कोली मसाला. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि आम्हाला मेसेज करा. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आता बोंबील बुर्जी रेसिपीला आपण सुरुवात करू. सगळ्यात आधी गॅस खालून चालू करून घेऊ. क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. काय करता तुम्ही कोण? पहिले खालून देखायचा सिलेंडर वरून बंद आहे का चालू आहे. त्याच्यानंतर गॅस पेटवतो, त्याच्यावरती ठेवायचं ते म्हणजे पॅन, आणि त्याच्यावरून आपण घालून घेणार आहोत ते म्हणजे गोडे तेल. गोडे तेल टाकण्या अगोदर पॅनवरचं पाणी येतो सुकू दे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर गोडे तेल टाकू. तर हे बघा बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि आमच्या किचनचा म्हणजे आमच्या घराच्या मागचा असा नजारा आहे. आणि आता रेसिपीला सुरुवात करूया आपण. हे देख तव्यावरचं पाणी पण सगळं सुकलंय. आता याच्यावरून आपण गोडे तेल ओतून घेऊ. कमी टाकायचं आहे ना. बस जरासंच गोडे तेल ओतायचा, कारण की आपला पान आहे ना तो याच्यावर असा भाजणार नाही. जर गोडे तेल नाही टाकलात ना तर पान आहे तो केलीचा भाजेल. मग आता याच्यावर केलीचं पाणी ठेवायचं आता आपल्याला. याच्यावर ठेवायचं आहे केलीचा पान. कशासाठी? एक साईडचा केलीचा पान ठेवायचा, दुसऱ्या बाजूचा असा हलका बाहेर ठेवायचा. आता या केलीच्या पानावर आपण हे फ्रेश कापलेले ताजे बोंबील ठेवणार आहोत आणि गॅस बारीक ठेवायचो. अशा प्रकारे बोंबील असेल मी ते लाईनशीर लावायचे. सगळे म्हणजे बोंबील ते आपण केलीच्या लावून पानामध्ये वाफून घ्यायचे आहेत बोंबील आपल्याला घेऊ. पहिले. जर केलीचं पान वापरलं नाही ना तर हे बोंबील आहेत ना ते चिपकतील आपल्या तव्याला, आणि बोंबील एकदम नाजूक असतो हलका, त्याच्यामुळे आपण केलीच्या पानावर असं टाकून घेतोय. पण ऑप्शन नसेल, केलीचं पान नसेल भेटत तर तसं पण केलं तरी चालेल. थोडंसं तेल टाकून चालेल, पण जरा काळजी घ्यायला लागेल आपल्याला. थोडेसे वाफून घ्यायचे म्हणजे त्याचा जो काटा आहे तो आपल्याला वेगळा करता नाही येईल. बरोबर. जाम शिकलीस माझ्याकडून. तुमचीच आहे ना रेसिपी बोंबील बुर्जी, अगोदर केलेली आपण ट्राय, मग माहिती आहे मला. हे देखा बोंबील असे एकावर एक ठेवलेच नाही तरी चालेल, कारण की ते वाफेने लगेच शिजतील. आता सगळे बोंबील आपले याच्यावरती टाकून झाले. आता केळीचा पान आहे ना तो दुसऱ्या साईडचा असा फोल्ड करायचा आणि याच्यावरती ठेवायचा, म्हणजे त्याला वाफ लागून Yes. मस्तपैकी शिजते. आता एक 2 ते 3 मिनटं फक्त आपण यांना वाफवून घेऊ. त्याच्यानंतर
बोंबील एकदम शिजून रेडी होतील. 2 मिनटं आपण वाफेवर शिजवले. आता पान पलटी मारून देखूया. हा 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 हा, सुगंध आले का मस्त आले एकदम. एक नंबर सुगंध आलो किचन मध्ये. आता हे जे बोंबील आहेत ते आपण पलटी मारून घेऊ ते का. हे काय जे खालची बोंबील आहेत ना ते झालेत वाफेवर शिजून. त्याचं पाणी पण सुटलंय आणि आता आपण ते पलटी मारू म्हणजे वरचे खाली जातील. सावकाश, बोंबील तुटलो नाही. एक बोंबील तुटलो का एक तुझ्या फाटकन. हे देखा वरती जे बोंबील होते ना ते आपण पलटी मारून घेतोय. तोरू नको बोंबील नाही तोर, तसे पण आपल्याला भाव करायचो आहे त्यांचं. हे देखा एकदम प्रॉपर असे बोंबील शिजलेले आहेत, ते पण वाफेवर न तुटता. अजून शिजवायचे आहेत वरचे. अजून 2 मिनटं ठेवायला लागतील आपल्याला, कारण ती वरची बाजू आहे ना ती आपण खाली घेतली आता. हे बघा दुसरे पण बोंबील आपण आता बघूया. हा 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 मस्त. सगळे बोंबील बघा कसे असे वाफेने शिजलेत. दिसतात नाही? काटो दिसते त्यांचं आजचं. आणि इथे पाणी पण त्याच हे केलंय असं बोंबलाचं पाणी सुटलेलं दिसते इथे का. आणि याच्यामध्ये शिजवताना, वाफेवर शिजवताना मीठ अजिबात टाकू नका. मीठ टाकलं तर काय होईल, अजून जास्त पाणी सुटते. अजून जास्ती पाणी सुटेल. चला आता आपण हे खालती डेवरावून घेऊ. हे देखा सगळ्या बोंबलांचे काटे काढून नुसतं बाव एका बशीतला आपण घेतलोय. आणि ते जे पाणी सुटलेलं नाही बोंबलांचा वाफिल्यानंतर ते पण याच्यातलं आपण ॲड केलं आहे. नुसतं बाव यो देखा. रेसिपीला सुरुवात करतोय. आपली कढई आहे ना ती गरम झाली. आता याच्यामध्ये आपण गोडे तेल टाकतोय 1 पेला. 1 पेला नाही, मग 1 पेला अर्धाच पेला होता. अर्धा पेला. लगेच तापलं तेल तुझ्यासारखं. आया आया. आणि आता गरम तेलामध्ये आपण टाकणार होतं म्हणजे मिनी कष्टाने कापलेली बारीक चिरलेली मिरची. आम्ही जरा जास्त मिरची टाकली. तुम्हाला कमी हवी असेल तर कमी टाकू शकता. आपल्याला जरा झणझणीत पाहिजे ना स्पायसी. मिरची शिजली. आता त्याच्यावरती टाकतो ते म्हणजे बारीक चिरलेलो कांदो. सगळं टाक कांदो. आणि कांदा जरासं जास्ती घेतला आपण. आणि जेव्हा पण तुम्ही ही बोंबील बुर्जीची रेसिपी ट्राय कराल ना तेव्हा बोंबलाची क्वांटिटी आहे ना ती जास्त ठेवा, कारण की बोंबील आटतात आणि भरपूर कमी होते रेसिपी. त्याच्यामुळे बोंबील जास्त घ्या. हे देखा या बाजूला आपलं कांदो शिजते मस्तपैकी खतरनाक. आणि पाऊस पण गेलोय आणि अंगे आपलं कांदो शिजते. आणि हे देखा रेसिपी होस तर किचन म्हणजे हलणार नाही. आणि आता बोंबील बुर्जीची वास गेली. देखा हे चिनू चिकू शिनू आहे छोटा तो लय आहे डांगर. हे देख जीप देख कशी काढली. हे बिल्ला बसा बसा झाली का देता तुम्हाला. कांदा आपला शिजलाय मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालाय. आणि आता याच्या वरशी आपण घालून घेत आहोत ते म्हणजे बारीक शिरलेला टोमॅटो. कांदा टोमॅटो परत आपण तेलावर मस्त शिजून घेऊ. कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजलाय. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार होतो म्हणजे आपला किचन किंग घरगुती आगरी कोळी मसाला. किती टाकतेस मसालो? जास्त नाही टाका. मिरच्या पण टाकल्या ना. का आपलं मसाला टाकलो नाही काय कंच्या पण रेसिपीला एकदम खतरनाक टेस्ट येते. जबरदस्त. मसाला टाकून झाल्यानंतर आपण याच्यावरची टाकणार होती म्हणजे हळद. हे का अर्धा चम्मच हळद. आणि त्याच्यानंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. जर तुम्हाला जास्ती पाहिजे असेल तर जास्ती टाका, कमी टाकायचं असेल तर कमी टाका. चला आता हे मसाले आहेत त्यांनी हे मिक्स करून घ्यावं आपण. काय बोलतेस करिश्मा, आज बुर्जी कशी होईल? मस्त होईल. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आता जी आपण बोंबील बुर्जी रेसिपी ट्राय करतोय ना ही रेसिपीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टोटल 3 वेळा अपलोड झालेली आहे. आता 4थ्यांदा आपण अपलोड करतोय. देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. आणि याच्या अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर फर्स्ट टाइम मी अपलोड केलेली. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर 2 वर्षी 2 वेळा अपलोड केली, टोटल 3 वेळा. आणि जेव्हा जेव्हा ही रेसिपी अपलोड केली ना तेव्हा परत म्हणजे पुन्हा त्या रेसिपीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करतो.
तर चला आता पण ट्राय करतो. तीच चव आहे काय देखू काय बदलली. कारण की आता बोंबीलचं सीझन पण चालू झालं आहे. बोंबील मस्त फ्रेश मोठे Fresh बोंबील भेटतात. येतात. तर तुम्ही पण घ्या मार्केटमधून आणि नक्की ट्राय करा. तर चला आपण पण रेसिपी करूया आता. सर्व मसाले आहेत ना ते आपले टाकून झाल्यानंतर मस्तपैकी मसाले शिजलेत आणि त्यांचा सुगंध असा यायला लागलाय. तर चला आता याच्यामध्ये आपण बोंबलांचा बाव ॲड करूया. इथे का जो वाफून घेतलेले आपण बोंबील हो हो. त्याचे काटे वेगळे काढलेत आणि मांस वेगळं काढलं ते आता आपण याच्यात ॲड करू. आणि थोडंसं त्याचं सुटलेलं पाणी होतं ते पण त्याच्यात आपण घेतलेलं. एक नंबर. अंड्याची बुर्जी कशी करता हो तशीच प्रोसेस आहे सेम. हे का पुन्हा अंड्याच्या बुर्जीपेक्षा भारी आहे बोंबील बुर्जी. किती मिनटं शिजायची? 5 मिनिटं पण नाही गरज. जरासं थोडं ठीक होण्यासाठी. येते का कसली मस्तपैकी घट्ट जाईल. आता हे 5 मिनटं शिजतान तोपर्यंत आपण याच्यावरची चवीनुसार मीठ घालून घेऊ. बस खार कळशील नाही ते परत रोज सारखा. कोथिंबीर पण आताच टाकू. आत्ताच टाक कोथिंबीर. त्याला का वर्षी चालली ते म्हणजे हिरवी गार बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मस्तपैकी हे मिक्स करून घेऊ. ठीक आहे का झालेली 5 मिनिटात बोंबील बुर्जी रेडी. पाच ते 7 मिनिटात आपली बुर्जी एकदम रेडी आहे. इथे का आता थोडा गॅस आहे ना तो फास्ट केला आहे आणि अशी घाटा मारत राहायचं. इथे का मस्तपैकी बुर्जी झाली. दाखव करिश्मा जराशी कालच्यातला उचलून. एकदम जबरदस्त. देखूनच तुम्हाला समजलं असेल का एकदम खतरनाक झाली. तर मंडळी फायनली आपली बोंबील बुर्जी रेसिपी तयार आहे. इथे का करिश्मानेच केली मी फक्त तिला मदत केली. तर चला तुम्हाला सगळ्यात आधी डिश दाखवत आहे. ही आहे ती म्हणजे मस्तपैकी बोंबील बुर्जीची आपली डिश. या बाजूला तुम्हाला बोंबलाची बुर्जी दिसते. सोबत आपण भात घेतलाय, कांदा लिंबू आणि टोमॅटो आणि सुंदर असा नजारा. यो दे का मगाशी पाऊस होता आणि आता पूर्ण वातावरण चेंज झालं आहे आणि मस्त केळीच्या पानात भात आणि बोंबील बुर्जी घेतली. तर चला आता याचा आस्वाद घेऊया आपण. आणि बोंबील बुर्जीचा आस्वाद फक्त आम्ही दोघजण नाही घेणार, कारण की सुरुवातीला आम्ही बोललो व्हिडिओचं तुम्हाला की बोंबील बुर्जी स्पेशली आपण बनवतो ते म्हणजे छोट्या छोट्या पोरांसाठी. आता बोंबील बुर्जी खाण्यासाठी आपण कोणला इन्व्हाइट केलंय नाही ते देखा. बच्चे लोग चलो कम ऑन आजा. काय देवांश आलोय. इकडे का देवांश आलोय, प्रीता आहे आणि निर्मयी आहे. आता हे सगळे बोंबील बुर्जी खाणार आणि मामी पण आहे. कोण कोण खाणार बोंबील बुर्जी? प्रीताने हात नाही वरती केलोय काय? तर चला आता सगळेजण मिळून मस्तपैकी बोंबील बुर्जी खाऊ. सगळ्यात आधी मी टेस्ट करेन आणि सांगेन तुम्हाला की टेस्ट कशी झाली बोंबील बुर्जीची. नंतर मग आपण खाऊ. तर हे बघा आपली बोंबील बुर्जी रेडी आहे आणि मामा भाचे बसले तिथे. 2 भाची आहेत, एक भाचा आहे. मस्त बसलेत आणि बोंबील बुर्जी ट्राय करतायत आता. तर चला या तुम्ही पण बोंबील बुर्जी खायला. सगळ्यात आधी मी एक घास खाऊन टेस्ट करून देखताय काय कशी केली करिश्माने रेसिपी. हे देखा सगळ्यात आधी एक लिंबू घेऊ आणि एक हलकासा फक्त लिंबू पिलो आपण याच्यावर. आणि त्याच्यानंतर भात. आता भात आणि बोंबील बुर्जी अशी मिक्स करायची ना आणि त्यासोबत कांदो. कशी झाली सांगा. जाऊन दे जरा कशात. एकदम जबरदस्त अशी टेस्ट आहे बोंबील बुर्जीला. आता पोरांना पण देऊ विकू त्यांना आवडते का आणि नाही. इथे का अजून 2 पोरं आईले. चिनू चिकू येते का मस्ती चालली मस्ती. पहिला कोणला देऊ? पहिला छोटा कोण आहे? प्रीता. पहिले प्रीताला दे. पहिला प्रीताला घास भरू आपण. सावकाश. चांगली झाली ना? खाल्यानंतर सांग कशी झाली. कशी झाली बोल. मटन कशी झाली. मस्त मस्त बोल, झाली कशी बोलते. झाली. मस्त झाली. देवांश सगळे अख्खी बुर्जी खपिलो. खपिशील का नाही? हो. आधी खा नंतर हो बोल. कशी झाली देवांश. मस्त. मस्त. आणि हे तुझ्या ओटाला काय झालंय.
बोंबील चावलाय कुठे ना. पडलास? शाळेत पडलास? काय करत होतास? कसं काय पडलास? बोल काय ते. हा धावताना जोरात धावत होतास एकदम. चिनू तुला देत आहे तो दीदीला देऊन द्या ती. दीदी बोलील मला लास्टला देते मामा. चांगला झालाय. लिंबू पाहिजे कोणला? मस्त झाले. मस्त झाली आहे. मामीच खायची रेवून गेली. मामी खा. हे टोमॅटो घे. टोमॅटो घे एक एक. येते का दोघं दे का चिनू चिकू? टोमॅटो घे. कांदा कोणला पाहिजे असेल कांदा घ्या. टोमॅटो नाही खात? केचप आणू तुला? चला सगळ्यांना घास भरवून जाईल. आता मामीला घास भरावे एक. बुर्जी जास्ती देतो मामीला जराशी नाही. एकदम जास्ती नको. मस्त झाली. मस्त आहे रे. खा आधी. सुधर कांदो पण खा. नको नको मला कांदा नको. मस्त तर झाली. चला आता आता खातो मी. सगळे मिळून मस्त पैकी बुर्जी खपावून टाकूया. चला हे दे का यांना लपून लय आवरली बोंबील बुर्जी. चिनू ए चिनू चिकू कसले खातान पटापट. यांना सगळं लागते. काय पण करून यायला पाहिजेच असते. एक घास खालोस आणि लगेच ढेकर द्यायला लागलास. हे दे का यांगे लगेच बुर्जी खलास. एक एकच घास भरलोय आणि आता हाताने खायला लावलंय. खा देवांश जेव हाताने. आवडली काय सगळ्यांना? काट्या लागल्या. एक तरी काटा लागला याचा. काटे होते काय रेसिपी मध्ये? काटा नाही ना भेटला. प्रीताला अजिबात काट्याचा मावरा आवरे नाही आणि प्रीताला आणि देवांशला काटे काढून द्यायला लागतात. निर्मयी मोठी आहे ती काटे पण खाते. हो काटे खाते. काय पण म्हणजे काय काटे सांगता. खाल्ल्यानंतर काटे ती काढते हो अशी. तसे बारीक होते नाही. आवडली ना? आवडली. काटे भेटले? नाही. तुम्हाला समजलं पण नसेल नक्की काय आहे. निर्मयला समजलं असेल यांना नसेल समजला. बोंबील बुर्जी. तर चला मित्रांनो मस्तपैकी बोंबील बुर्जी आणि सोबत भात मस्तपैकी झालं आमचं जेवण. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत नवीन नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय आणि जय अग्रिकोली. चलो टाटा. टाटा करा. खत्म. बाय बाय टाटा.